आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात खेचून आणलेल्या विकास कामांना गालबोट लावण्याचं काम गोंदिया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी आणि कंत्राटदारांनी केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात उघड आला। आम्ही असे का म्हणतो असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल। पाहूयात यामागचा एक स्पेशल रिपोर्ट। कधी नव्हे तर गोंदिया विधानसभेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाचा कमळ फुलविण्याचा काम गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत घडवून दाखवत इतिहास रचला। तर याआधी देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून येत अनेक विकास कामं खेचून आणली। तर या निवडणुकीत देखील मोठ्या मताधिक्याने आमदार विनोद अग्रवाल पुन्हा निवडून आले आणि पुन्हा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निधी खेचून आणायला सुरुवात केली। मात्र कंत्राटदारांच्या संगनमताने सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता शुभम हरणे यांनी गोंदिया तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खतिया ते अंभोरा या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्याला 50 ते 54 लेखा शीर्षकांतर्गत या ठिकाणी डांबर रस्त्यावर 30 लाख रुपये खर्चून 210 मीटर लांबीचा सिमेंट रस्ता तयार केला। तर दुसरीकडे या रस्त्याला अवघ्या 8 दिवसात तडे गेलेत। तर विशेष बाब म्हणजे हा रस्ता शेत शिवारातून जात असला तरी या रस्त्यावर दोन्ही बाजूला गट्टू लावण्यात आलेत। मात्र तेही उखडून निघालेत। तर रस्त्याच्या कडेला गट्टू लावल्यानंतर मुरुम टाकण्याऐवजी मातीचा थर टाकण्यात आल्याने आणि रस्त्याला तडे गेल्याने या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या संदर्भात गोंदिया सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता शुभम हरणे यांना विचारणा केली असता मला या संदर्भात अधिक माहिती नाही असे म्हणत उडवाउडवीचे उत्तर देत हा रस्ता 30 लाख रुपयांचा असून 50-54 लेखा शीर्षकांतर्गत आमदार निधीतून तयार झाला असल्याची माहिती अभियंता शुभम हरणे यांनी दिली आहे। रस्ता फुटला असेल तर पुन्हा बनवून देऊ असे शुभम हरणे यांनी सांगितलं। मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला। त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल हे जरी आपल्या विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी रात्रंदिवस एक करून विकास निधी खेचून आणत असले तरी अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांच्या विकास कामांना गालबोट लावण्याचं काम अधिकारी आणि कंत्राटदार करीत आहेत। दुसरीकडे गोंदिया तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खमारी ते तुमखेडा गावाला जोडण्यासाठी आणि रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून डांबर रस्ता तयार करण्यात आला। मात्र कंत्राटदारांनी लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात धूळ घालत निर्माणाधीन जुन्या डांबर रस्त्यावर नव्याने डांबर न टाकता पुन्हा नव्याने डांबर रस्ता तयार केला। त्यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रात आमदार विनोद अग्रवाल यांच्या विकास कामांना गालबोट लावण्याचं काम अधिकारी व कंत्राटदार करीत आहेत। तर दुसरीकडे विधान भवनात हिवाळी अधिवेशन सुरू असताना आमदार विनोद अग्रवाल बातमी पाहिल्यावर या रस्त्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कार्यवाही करतात का हे पाहण्यासारखं असेल। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।